मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शनचे प्रूफ पाहिले. आता या व्हिडिओमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शनचे प्रूफ पाहणार आहे. त्याच्यावर आधारित थेरम पाहणार आहे. थेरम आहे, सपोज y इक्वल एफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स ऑन एन इंटरवल I and y is a 1 1 on 2 and dy upon dx not equal 0 on interval I. Also, if f inverse of y is a differentiable on f of interval I, then ddx of f inverse of y equal 1 upon f of y, or dx upon dy equal 1 upon dy upon dx, where dy upon dx not equal 0. Proof: given that y equal fx and x equal f inverse of y are differentiable functions, let there be a small increment in the values of x, say del x, then correspondingly there will be an increment in the value of y, say del y, as the del x and del y are increments, del x not equal 0 and del y not equal 0. We have del x upon del y multiply del y upon del x equal 1. आता आपण सुरुवातीला ही स्टेप घेतली, del x upon del y multiply del y upon del x equal 1. हे आपण आहे ना ॲडजस्टमेंट केलेली आहे. इथे del x कॅन्सल होऊन जाईल, del y कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे 1 मिळेल. आता हा del y upon del x जो आहे या साईडला मल्टिप्लायला आहे, तो 1च्या साईडला डिवाईडला होईल. म्हणजे आपल्याला पुढची स्टेप लिहिता येईल, therefore del x upon del y equal 1 upon del y upon del x, where del y upon del x not equal 0. Taking the limit as del x tends to 0 on both side we get. आता आपण याच्या दोघं साईडला आहे ना लिमिट अटॅच करू. लिमिट अटॅच केल्यावर आपल्याला नेक्स्ट स्टेप मिळेल, लिमिट ऑफ del x tends to 0 of del x upon del y equal limit of del x tends to 0 of 1 upon del y upon del x. As a del x tends to 0, del y tends to 0. Therefore, limit del y tends to 0 of del x upon del y equal 1 upon limit of del x tends to 0 of del y upon del x. याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. आता हा जो पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे, या पार्शियल डेरिव्हेटिव्हला आपण लिमिट लावलेलं आहे del x tends to 0. लिमिट का लावलं? कारण हा जो पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे याला जर आपण लिमिट अटॅच केलं तर याचं कन्वर्शन कंप्लीट डेरिव्हेटिव्हमध्ये होतं, म्हणून आपण या दोघं साईडला लिमिट अटॅच केलेलं आहे. सिन्स y इक्वल एफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, वी हॅव लिमिट del x टेन्स टू 0 ऑफ del y अपॉन del x इक्वल dy अपॉन dx. म्हणजे आपण याला पार्शियल पार्ट्सला लिमिट लावलं del x टेन्स टू 0, त्याचं कन्वर्शन झालं कंप्लीट डेरिव्हेटिव्हमध्ये, अँड dy अपॉन dx नॉट इक्वल 0. याला आपण इक्वेशन सेकंड म्हणूया. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वी गेट लिमिट del y टेन्स टू 0 ऑफ del x अपॉन del y इक्वल 1 अपॉन dy अपॉन dx. याला इक्वेशन थर्ड म्हणूया. ॲज अ dy अपॉन dx नॉट इक्वल 0, then 1 upon dy upon dx exists and is a finite, and these parts exist, therefore limit del y tends to 0 of del x upon del y equal dx upon dy also exists and is a finite. Hence from equation third we get dx upon dy equal 1 upon dy upon dx, where dy upon dx not equal 0. आपण या ठिकाणी कंप्लीट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पुटअप केली dx अपॉन dy, म्हणजे आपल्याला हा फायनल पार्ट मिळाला. आपल्याला दिलेलं आहे y इक्वल क्यूब रूट ऑफ x प्लस 4. टेक क्यूब ऑन बोथ साइड, क्यूब ऑन बोथ साइड. दोघं साईडचा जर क्यूब केला तर पुढची स्टेप येईल आपली y क्यूब इक्वल x प्लस 4. पुढे आपल्याला लिहिता येईल x इक्वल y क्यूब मायनस 4. हा मिळाला आपल्याला x इक्वल y क्यूब मायनस 4. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, we get
dx upon dy equal 3y square minus 0 equal 3y square. हा मिळाला आपल्याला dx upon dy. पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy upon dx equal 1 upon dx upon dy by using inverse function theorem where dx upon dy not equal 0. Therefore next step dy upon dx equal 1 upon, आता आपण dx upon dy ची व्हॅल्यू पुटअप करू 3y square. Therefore dy upon dx equal, हा मिळाला आपल्याला 3y square. पुढच्या स्टेपला आपण y ची व्हॅल्यू पुटअप करू dy upon dx equal 1 upon 3 into y ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3 into cube root of x plus 4 bracket square. Therefore dy upon dx equal 1 upon 3 into cube root of x plus 4 bracket square. Therefore final step is dy upon dx equal 1 upon 3 into cube root of x plus 4 bracket square. हा मिळाला आपल्याला dy upon dx फायनल डेरिव्हेटिव्ह. सेकंड y इक्वल लॉग ऑफ x. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फंक्शन दिलेलं आहे y इक्वल लॉग ऑफ x इज अ लॉगेरिथमिक फंक्शन. याचं कन्वर्शन आपण एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये करू. देअरफॉर e रेज टू y इक्वल x. नंतर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. वी गेट e रेज टू y इक्वल dx अपॉन dy. कारण की एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह सेम असतो आणि इकडे x चा डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dy. देन बाय युजिंग इनवर्स फंक्शन थेरम dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन dx अपॉन dy where dx अपॉन dy नॉट इक्वल 0. आता याच्यामध्ये आपण dx अपॉन dy ची व्हॅल्यू पुटअप करून देऊ. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन e रेज टू y. नेक्स्ट स्टेपला आपण y ची व्हॅल्यू पुटअप करू e रेज टू लॉग ऑफ x. म्हणजे आपल्याला फायनल स्टेप लिहिता येईल देअरफॉर dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन x. याला रिझन आहे e रेज टू लॉग ऑफ a इक्वल a लिहितो आपण. लॉगॅरिथमिक फंक्शनचा हा फॉर्म्युला आहे. हे झालं याचं फायनल आन्सर. सेकंड एक्झाम्पल फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ फंक्शन y इक्वल 2x³ minus 6x and calculate its value at x इक्वल -2. या ठिकाणी आपल्याला गिव्हन दिलेला आहे गिव्हन y इक्वल 2x³ minus 6x. याला आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x ने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy अपॉन dx इक्वल 2 इंटू x³ चा डेरिव्हेटिव्ह होईल 3x² मायनस 6 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह होईल 1. म्हणजेच पुढच्या स्टेपला हे आपल्याला लिहिता येईल इक्वल 6x² मायनस 6x² मायनस 6. देअरफॉर नेक्स्ट स्टेप इज dy अपॉन dx इक्वल 6 कॉमन काढून घेऊ x² मायनस 1. देन बाय युजिंग इनवर्स फंक्शन थेरम dx अपॉन
dy equal 1 upon dy upon dx, where dy upon dx not equal 0. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण ही व्हॅल्यू पुटअप करून देऊ dy अपॉन dx ची. म्हणजे नेक्स्ट स्टेप येईल dx इक्वल dx अपॉन dy इक्वल 1 अपॉन 6 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1. हा मिळाला आपल्याला dx अपॉन dy. आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला ॲट x इक्वल -2. ॲट x इक्वल -2 y इक्वल 2x³ मायनस 6 इंटू एक्स. याच्यामध्ये आपण x ची व्हॅल्यू पुटअप करून देऊ. y इक्वल 2 इंटू -2 ब्रॅकेट क्यूब मायनस 6 इंटू -2. याला जर पुढे सॉल्व केलं 2 इंटू 8 मायनस 12 16 मायनस 12 देअरफॉर y इक्वल 4. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली या ठिकाणी. y ची व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर पुढे आपण dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. देअरफॉर dy बाय dx ॲट y इक्वल 4 इक्वल 1 अपॉन 6 इंटू एक्सच्या जागेवर आपण -2 पुटअप केला. -2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1. नेक्स्ट स्टेप येईल 1 अपॉन 6 इंटू 4 मायनस 1. नेक्स्ट स्टेप येईल 1 अपॉन 6 इंटू 3 देअरफॉर 1 अपॉन 18. 6 इंटू 3 18. देअरफॉर dy अपॉन dx ॲट y इक्वल 4 मिळाला आपल्याला 1 अपॉन 18. थर्ड एक्झाम्पल, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यामधलं फर्स्ट प्रॉब्लेम साइन इनवर्स ऑफ x³. सुरुवातीला आपण याला y ने डिनोट करू. लेट y इक्वल साइन इनवर्स ऑफ x³. लेट y इक्वल साइन इनवर्स ऑफ x³. नंतर याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे आपल्याला पुढे लिहिता येईल dy अपॉन dx इक्वल डेरिवेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ x³. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेरिवेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ x इक्वल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे हा आपण या ठिकाणी अप्लाय करू. म्हणजे नेक्स्ट स्टेप येईल dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x³ ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डेरिवेटिव्ह ऑफ x³ by using composite function theorem. Therefore dy upon dx equal 1 upon square root of 1 minus 3 into 2 6 होईल. म्हणजे x raised to 6 into x³ चा डेरिव्हेटिव्ह होईल 3x square. म्हणजे आपल्याला फायनल स्टेप लिहिता येईल dy upon dx equal 3x square upon square root of 1 minus x³. हा मिळाला आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह. सेकंड प्रॉब्लेम कॉस इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस एक्स. सुरुवातीला याला सुद्धा आपण y ने डिनोट करू. लेट y इक्वल कॉस इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस एक्स. पुढच्या स्टेपला याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे आपल्याला लिहिता येईल dy अपॉन dx इक्वल डेरिवेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स ऑफ 2x स्क्वेअर मायनस एक्स. आपल्याकडे फॉर्म्युला आहे डेरिवेटिव्ह ऑफ कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल -1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. म्हणजे नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल 1 अपॉन मायनस साइन देऊन देऊ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस 2x स्क्वेअर मायनस एक्स इंटू डेरिवेटिव्ह ऑफ
2x² मायनस एक्स. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल इक्वल -1/√1 मायनस 2x² मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इंटू, आता याचा डेरिव्हेटिव्ह होईल 2 इंटू x² डेरिव्हेटिव्ह 2x मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप लिहिता येईल -4x मायनस 1 अपॉन √1 मायनस 2x² मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हा मिळाला आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह dy/dx. यालाच आपण असंही लिहू शकतो इक्वल 1 मायनस 4x अपॉन √1 मायनस, इथून आपण x जर कॉमन काढला इथे राहील 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा x कॉमन निघाल्यानंतर तो स्क्वेअर होईल. हा मिळाला dy/dx. आणि वरती मायनस साईन होतं ते आपण मध्ये घेतलं म्हणजे हा प्लसचा मायनस झाला, मायनसचा प्लस झाला, म्हणजे 1 मायनस 4x अपॉन √1 मायनस x² इंटू 2x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. प्रॉब्लेम थर्ड, cos inverse of 4 cos cube of x minus 3 into cos x. Let y equal cos inverse of 4 cos cube of x minus 3 into cos of x. इथे आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो cos of 3 theta equal cos of 3 theta equal 4 टाइम cos cube theta minus 3 टाइम cos theta. हा फॉर्म्युला जर इथे अप्लाय केला तर पुढची स्टेप येईल y इक्वल cos इनवर्स ऑफ cos ऑफ 3x. पुढे लिहिता येईल y इक्वल 3x, कारण cos इनवर्स आणि cos या दोघं टर्म कॅन्सल झाल्या म्हणजे y इक्वल 3x. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सने जर डिफरन्शिएट केलं पुढची स्टेप मिळेल dy/dx इक्वल 3 इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे फायनल डेरिव्हेटिव्ह मिळाला dy/dx इक्वल 3. फोर्थ प्रॉब्लेम, साइन इनवर्स ऑफ √1 minus cos x upon 2 ब्रॅकेट कंप्लीट. लेट y इक्वल साइन इनवर्स ऑफ √1 minus cos x upon 2. इथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करता येईल 1 मायनस cos ऑफ थीटा इक्वल 2 टाइम साइन स्क्वेअर ऑफ थीटा डिवाइड 2. हा फॉर्म्युला जर इथे अप्लाय केला तर नेक्स्ट स्टेप होईल y इक्वल साइन इनवर्स ऑफ √2 टाइम साइन स्क्वेअर ऑफ x/2 अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट. 2 कॅन्सल होऊन जाईल इक्वल साइन इनवर्स ऑफ साइन स्क्वेअर ऑफ x/2. आता इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जर कॅन्सल झालं तर नेक्स्ट स्टेप मिळेल y इक्वल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ x/2. म्हणजे आपल्याला पुढची स्टेप लिहिता येईल y इक्वल x/2. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्सने. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट dy/dx इक्वल 1/2 कारण एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आला. प्रॉब्लेम नंबर 5, साइन इनवर्स ऑफ 2 इंटू cos x प्लस 3 इंटू साइन x अपॉन √13. लेट y इक्वल साइन इनवर्स ऑफ
2 into cos x plus 3 into sin x अपॉन रूट ऑफ 13. हा आपला गिवन पॉईंट झाला. आता पुढच्या स्टेपला आपण बेस सेपरेट करून घेऊ. साइन इनवर्स ऑफ 2 अपॉन रूट 13 इंटू कॉस एक्स प्लस 3 अपॉन रूट 13 इंटू साइन एक्स. पुढच्या स्टेपला आपण याची व्हॅल्यू पुटअप करून देऊ. 2 अपॉन रूट 13 इक्वल साइन अल्फा. नंतर 3 अपॉन रूट 13 इक्वल कॉस अल्फा. या दोघं व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुटअप करू. देअरफॉर y इक्वल साइन इनवर्स ऑफ साइन अल्फा इंटू कॉस एक्स प्लस कॉस अल्फा इंटू साइन एक्स. आता आपण या स्टेपचं जर ऑब्झर्वेशन केलं तर हा आपल्याला कंपाऊंड अँगल फॉर्म्युला मिळतोय. देअरफॉर y इक्वल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ अल्फा प्लस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता इथे साइन इनवर्स आणि साइन दोघं जर कॅन्सल झाले तर y इक्वल अल्फा प्लस एक्स ही स्टेप मिळाली. आता याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला अल्फाची व्हॅल्यू ठेवता येईल, पण अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपल्याला टॅनचा रेशो घ्यावा लागेल. म्हणजेच साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा इक्वल, आता साइन अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे 2 अपॉन रूट 13 अपॉन 3 अपॉन रूट 13. रूट 13 चालला जाईल. इथे आपण टॅन अल्फा लिहू शकतो. म्हणजेच पुढची स्टेप लिहिता येईल आपल्याला टॅन अल्फा इक्वल 2 अपॉन 3. देअरफॉर अल्फा इक्वल टॅन इनवर्स ऑफ 2 अपॉन 3. आता हा जो बेसिक पार्ट्स आहे हा आपल्याला इथे पुटअप करायचा आहे. म्हणजेच y इक्वल टॅन इनवर्स ऑफ 2/3 प्लस एक्स. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर याला एक्सने डिफरन्शिएट केलं नेक्स्ट स्टेप होईल dy अपॉन dx इक्वल टॅन इनवर्स ऑफ 2/3 हा कॉन्स्टंट असल्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह मिळाला dy/dx इक्वल 1. प्रॉब्लेम नंबर 6. साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. लेट y इक्वल साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. याला आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करणार आहे. पुट x इक्वल टॅन ऑफ थीटा. देअरफॉर थीटा इक्वल टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता ही जी व्हॅल्यू आहे ही आपण गिवन मध्ये ठेवू. y इक्वल साइन इनवर्स ऑफ 2 इंटू टॅन थीटा डिवाइड 1 प्लस टॅन स्क्वेअर ऑफ थीटा. आणि आपल्याकडे हा एक स्टँडर्ड रूल आहे 2 इंटू टॅन ऑफ थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल मिळतो आपल्याला साइन ऑफ 2 थीटा. आता हा फॉर्म्युला इथे अप्लाय करू. देअरफॉर y इक्वल साइन इनवर्स ऑफ साइन ऑफ 2 थीटा. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल y इक्वल 2 थीटा, कारण साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल होईल. परत थीटाची व्हॅल्यू ठेवून देऊ. देअरफॉर y इक्वल 2 इंटू
टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट with respect to x, we get dy by dx equal 2 into tan inverse चा डेरिव्हेटिव्ह येतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे नेक्स्ट स्टेप लिहिता येईल आपल्याला dy by dx इक्वल 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. कारण हा जो 2 आहे याने या 1ला मल्टिप्लाय केला. हा मिळाला आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह.